हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 1.1 पाहणार 10वीतला. त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये कृती दिलेली आहे, पण कृतीमधून आपल्याला तेवढं कळणार नाही. दुसऱ्या प्रश्नापासून आपल्याला सगळं कळेल. तर आपण पहिले कृती करून घेऊ, मग दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करू. इथे पहा, आपल्याला इथं दोन समीकरणं दिलेली आहेत. दोन समीकरण दिल्याच्यानंतर त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करायला सांगितली. बेरीज करताना आपल्याला आधीच मांडणी करून दिलेली आहे. मग आपण काय करू, बेरीज करू. पहा, इथे आपल्याला चौकटामध्ये काय लिहायचं, ह्या चौकटामध्ये आपल्याला लिहायचं 5 आणि 2 ह्या दोघांची बेरीज केली तर 7x. इथे काहीही चौकट नाही दिलं, कारण का नाही दिलं, इथं प्लसचे 3 इथं मायनसचे, हे कटून गेले. आणि इथं 9 आणि 12 हे 9 आणि 12 दोघांची बेरीज केली तर चौकटामध्ये येतील आपले 21. नंतर काय पहा, नंतर इथं x बरोबर पहा, हे 21 जशाला तसे राहतील. हे इथं गुणाकाराचे, हे इकडं जातील भागाकाराला. x बरोबर हे x बरोबर हे 21 आहे, 21 ला 21 इथं काही नसते, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते. गुणाकाराचं गेलं भागाकाराला. आता 21 7च्या पाड्यात 21 कितव्या नंबरला येतात, तर 3 नंबरला. मग आपली x ची किंमत आली 3. आता ही x ची किंमत आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायचं. आणि आपण जर समीकरण 1 पाहिलं तर 5x + 3y = 9. म्हणजे इथं 3y = 9 हे तर दिलेलं आहे, 5 पण दिलेलं आहे. आता x च्या जागी काय ठेवायचं, ह्या x च्या जागी आपल्याला हे 3 ठेवायचे होते. तर मग ह्या चौकटीत आपल्याला 3 लिहायचे. त्याच्यानंतर पहा, 3y = 9, 3y = 9 आणि इथं चौकटीत काय होणार बघा, ह्या दोघांचा जे गुणाकार आला 5 त्रिक 15, 15 जे आलेला आहे तो 15 आपण तिकडच्या चौकटीत नेला, तर हे प्लसचे इकडं मायनस झाले. आता पहा, 9 मधून 15 जात नाही, मग आपण काय केले, 15 मधून 9 वजा केले, उत्तर आलं 6. वजाबाकीची संख्या जास्त आल्यामुळे उत्तर -6 मध्ये. तेच आपण -6 इथं लिहिले, हे प्लस इथं गुणाकाराचे आहे, गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकाराला आधीच आपल्याला लिहिलेला आहे, त्यामुळे काही लिहायची गरज नाही. आता 3च्या पाड्यात 6 कितव्या नंबरला येतात, 2 नंबरला. पण एक संख्या वजाबाकीची असल्यामुळे उत्तर येते वजाबाकीमध्ये. मग आपल्याला काय करायचं, पहिले x ची किंमत पहिले लिहायची आणि y ची किंमत नंतर. x ची किंमत इथे 3 आहे आणि y ची किंमत आहे -2. ही समीकरणाची उकल आहे आपल्याला शेवटी लिहायचं राहते. तर ह्या पद्धतीने आपण आपली कृती पूर्ण केली. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तर आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न पाहू. हा आपला पहिला प्रश्न लिहिला. मग आपण उत्तर सोडवताना पहिले जे दिलेलं आहे प्रश्न तसाच लिहायचा. 3a + 5b = 26 आणि याला द्यायचा नंबर 1. त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणाला आपल्याला नंबर द्यायचा 2. हे झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहा, याला आपण पद म्हणतो आणि याला व्हेरिएबल. पद म्हणजे चल आणि याला काय म्हणतो आपण, त्याचा सहगुणक. हा चल आहेत a b आणि त्याचा सहगुणक इथे किती आहे, इथं 3 आहे सहगुणक, इथे 5 आहे. a चा इथं 3 आहे, इथं a चा काय आहे, इथं काहीच नाही, म्हणजे a चा सहगुणक आहे इथं 1 आणि इथं b चा 5 आहे आणि इथं b चा 5 आहे. मग पहिले पाहायचा की असा कोणता चल आहे ज्याचा दोन्हीकडचा सहगुणक एकसारखा आहे. मग आपण पाहिलं तर इथे b चा सहगुणक इथं पण 5 आहे आणि इथे पण 5 आहे. जर आपल्याला असं जर भेटत असेल दोघांचा सहगुणक एकसारखा आहे, तर मग आपलं प्रश्न उत्तर सोपं आहे. आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण इथं पण 5b आहे, इथं पण 5b आहे. मग आपल्याला काय करायचं, समीकरण 1 मधून 2 वजा केलं तर 5b कटून जातील. मग आपण करू समीकरण 1 मधून 2 वजा करू. ठीक आहे, वजाबाकी केलं तर 5b कटून जातील. आपल्याजवळ फक्त a उरल. a असलं तर मग आपल्याला काय, a ची किंमत सहज निघेल. a च्या किमतीनुसार मग आपण समीकरणामध्ये ठेवलं तर b ची किंमत निघून जाते. चला, तर आपण काय करू, समीकरण a मधून 2 वजा करू. तर 3a + 5b म्हणजे अधिक 5b = 26. नंतर काय आहे, इथं काहीच नव्हतं. a + 5b = 22.
आता ह्या दोघांची वजाबाकी करताना पहा हे चिन्ह आपले प्लसचे चिन्ह वजाबाकीमध्ये लिहायचे, तर काही नव्हतं म्हणजे प्लसचं असते, हे इथे प्लस आहे, प्लसला वजाबाकीचे चिन्ह लिहायचे, इथं बेरीजचं चिन्ह आहे, बेरीजचं चिन्ह काय करायचं वजाबाकीमध्ये लिहायचं. आता बघा 26 मधून 22 गेले, उत्तर आलं 4. पहा हे बेरीजचं चिन्ह जरी असलं तर पुन्हा इथं वजाबाकी करताना आपण बेरीजचं चिन्ह वजाबाकीमध्ये झालं, म्हणून हे 5 बी आपले कटून गेले, इथे काहीच कोणताच बी नाही, म्हणजे झिरो बी राहिला, झिरो बी राहिला, झिरो लिहायची गरज नसते, त्याच्यामुळे आपण झिरोला आपण कट करू. ठीक आहे, 5 बी. आणि हे काय झाले पहा, इथं काही नसते म्हणजे 1 असते, इथं काही नसते म्हणजे 1 असते. 2A मधून 1A गेला, 2 मधून 1 गेला, 3 मधून 1 गेला, 2 राहिले, आणि हा A ला 1, जे 2A बरोबर काय आलं आपलं उत्तर 4. मग 2A बरोबर 4 आपण हे उत्तर लिहून घेऊ. मग काय करता, A जशाला तसं, हे गुणाकाराचे इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते, गुणाकाराच्या इकडे जाऊन काय होते ते भागाकाराला जाते. 4 मधून 2च्या पाड्यात 4 कितव्या नंबरला येतात, 2च्या पाड्यात 4 2 नंबरला येते. मग आपल्याला A ची किंमत मिळालेली आहे, म्हणून A बरोबर काय मिळालेलं आपल्याला 2. आता ही A ची किंमत 2, A बरोबर 2, हे आपण काय करतो, समीकरण कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवतात. पहा समीकरण जर जे छोटं समीकरण त्याच्यामध्ये पाहिलं आपण, तर हे 2 नंबरचं समीकरण छोटं आहे, छोट्यामध्ये लिहिलं तर आपला वेळ थोडाच वाचण्याची शक्यता आहे. तर A बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, आता समीकरण 2 लिहायचं आपल्याला, A प्लस 5B बरोबर 22. आता A ची किंमत 2 आहे, ती A च्या जागी ठेवायची, A च्या जागी काय ठेवायचे 2 ठेवायचे, 5 ला 5 लिहायचे, B ला B लिहायचं, आणि 22 ला 22. फक्त मी काय केलं, ह्या A च्या जागी, A ची किंमत 2 आहे त्याच्यामुळे A च्या जागी 2 ठेवलं, बाकीचं समीकरण जशाला तसं लिहिलं. आता आपल्याला हे प्लसचे 2 तिकडे जाऊन मायनसचे 2 होतील, प्लसची संख्या काय होईल मायनसची, हे 5B जशाला तसे घ्यायचे, 22 जशाला तसे घ्यायचे, आणि हे इकडचे 2 आपल्याला इकडे न्यायचे. इथं बेरीज असेल तर वजाबाकी असेल तर बेरीज, गुणाकार असेल तर भागाकार असेल तर गुणाकार. मग हे वजाबाकीला 2 गेले. 5B बरोबर 22 वजा 2, आपलं उत्तर येते 20. मग आता इथं काय करायचं, हे 5 इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचे चिन्ह राहते, हे गुणाकाराचे इकडे जातात भागाकारला. B बरोबर 20 भागिले 5, 5च्या पाड्यात 20 येतात 4 नंबरला, त्याच्यामुळे आपले B ची किंमत आलेली आहे 4. मग लिहायचं आपल्याला उत्तरामध्ये, इथं पहिलं चल आहे, पहिलं पद म्हणजे चल A आहे, दुसरं चल आहे B, मग त्याच क्रमाने आपल्याला A आणि B लिहायचं आहे. A ची किंमत जी आलेली आहे आपल्याला ती 2 आलेली आहे, B ची किंमत आहे 4, आणि आपल्याला लिहायचं ही समीकरणाची उकल आहे, समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न पाहू. तर आपला दुसरा प्रश्न आहे, x + 7y हा समीकरण दिलं तर आपण उत्तराला डायरेक्ट सुरुवात करू, याला नंबर 1 देऊ, आणि 3x - 2y याला काय करू आपण नंबर 2 देऊ. आता आपल्याला काय करायचं पहा, इथं चल किती आहे, ह्या चलाचा इथं सहगुणक किती आहे, इथं 1 आहे. ठीक आहे, आता पहा खरा प्रश्न सुरू झाला. इथं सहगुणक आहे 3 आहे, या चलाचा x चलाचा सहगुणक 3 आहे, इथं 1 आहे, इथं सहगुणक 7 आहे, इथं सहगुणक 2 आहे, म्हणजे कोणाचाही सहगुणक एकसारखा नाही. ठीक आहे, दोन्ही चलाचा x आणि y चा दोघाचा, इथं 7 आहे तर इथं 7 आहेत का नाही, इथं 3 आहे तर इथं 3 आहेत का नाही. मग असं पाहायचं ज्याचा सहगुणक 1 आहे, तर मग काय करायचं, हा सहगुणक 1 आहे की नाही, तर मग काय करायचं, याला आपण काय करू पहा, हे x + 7y बरोबर 10 आणि 3x - 2y बरोबर 7. याचा सहगुणक किती आहे, याचा सहगुणक आहे या चलाचा x चा 3 आहे, त्याला इथं गुणाकार करायचा त्याचा. याचा सहगुणक किती आहे, इथं काहीच नाही आहे, इथं काहीच नाही म्हणजे तिथे 1 आहे,
मग काय करायचं, ते इथे गुणाकार, म्हणजे याचा जो सहगुणक होता त्याच्यानं आपण ह्या समीकरणाला गुणायचं आणि याचा जो सहगुणक होता त्याला आपण इकडे जाऊन गुणलं. म्हणजेच आपल्याला काय करायचं, समीकरण 1 ला, समीकरण हा जो 1 आहे त्याला 3 न गुणायचं, समीकरण 2 ला 1 न गुणायचं. पण जर आपण, आपल्याला माहिती असेल की 1 न जर गुणाकार केला तर काहीही फरक पडत नाही. समजा एखादी संख्या घेतली म्हणजे अशी 1, याला 1 न गुणाकार दिला तर काही फरक पडणार आहे का, नाही, कारण तीच संख्या येणार आपल्याला. मोठी किती पण संख्या घ्या, कोणतरी काही जरी घ्या, त्याला 1 न गुणाकार केलं तर तेच संख्या येते. ठीक आहे. अजून एखादा घेतलं, मोठीच्या मोठी घेतली संख्या, याला 1 न गुणाकार केलं तर काय होते, जशा तसं येते की नाही. म्हणजे त्याचा अर्थ आहे 1 न गुणाकार करून काय फायदा होत नाही, त्याच्यामुळे 1 न गुणाकार नाही करायचा. पहिले समजून घ्या काय करायचं, कारण पहिला प्रश्न समजला तर बाकी सगळं समजून जाते. बघा हे 2 समीकरण आहेत आपले, हे की नाही, पहिलं आणि दुसरं. मग काय केलं आपण, याला ब्रॅकेट मध्ये करून टाकलं. इथे x चा सहगुणक किती आहे, 3 आहे, मग त्याला इथं गुणाकार करायचा. आणि इथं किती काय आहे, काहीच नाही, म्हणजे 1 आहे, त्याला इथं गुणाकार करायचा. पण इथं 1 न गुणाकार केला तर काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे आपण 1 न गुणाकार करायचं नाही. आपण फक्त समीकरण जे वरचं समीकरण आहे म्हणजे पहिलं समीकरण आहे त्याला 3 न गुणलं. आपल्याला काय करायचं, समीकरण 1 ला 3 ने गुणून, समजा इथं 1 च्या ऐवजी 2 3 असले असते तर मग आपण याला जे पण असलं असतं त्यांना गुणलं असतं. पण आपण इथे याचा 1 आहे त्याच्यामुळे आपण काही गुणणार नाही. समीकरण 1 लाच 3 न गुणायचं. समीकरण 1 काय आहे ते लिहायचं, त्याला 3 न गुणायचं, x + 7y बरोबर 10. समीकरण 1 लिहिलेलं म्हणजे ह्या समीकरणाला आपण 3 न गुणाकार करायलो. 3 × x होतात आपले 3x प्लस 3 × 7 होतात 21, 7 त्रिक 21, y ला y, 3 × 10 येतात 30. मग याला काय करायचं, इथं समीकरण 1 झालं, समीकरण 2 झालं, मग याला आपण नाव द्यायचं समीकरण 3. आता आपण पाहायचं, पहा हा समीकरण झालं तर इथे पण काय झालेलं आहे, इथं पण 3x आलेले आणि इथं पण 3x आलेले आहेत की नाही. पहा मी पुन्हा इकडे वापस पुन्हा लिहितो, 3x - 2y बरोबर 7 आणि 3x + 21y बरोबर 30. आता इथं पण 3x आहे, इथं पण 3x आहे, मग 3x वजा केले तर हे काय होणार, 0x, म्हणजे इथे x ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि x कॅन्सल झाल्यावर फक्त y भेटेल. y ची किंमत आपल्याला ऑटोमॅटिकली भेटेल आणि y ची किंमत आल्यावर आपण ती y ची किंमत x मध्ये ठेवून x ची किंमत काढू शकतो. मग आपल्याला काय करायचं, आता इथं वजाबाकी करताना पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे 7 मोठे आहेत का 30 मोठे आहेत, इथं 30 मोठे आहेत. ही समीकरण तिसरी आहे आणि ही समीकरण 2 नंबरची. तर 30 इथे मोठे, पहा 7 मोठे आहे का 30 मोठे आहे, 30 मोठे आहे. मग काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण याच्यातून हे नाही मायनस करायचं. ह्या समीकरण 30 कुठं आले, समीकरण 30 आले 3 नंबरला. समीकरण 3 मधून 2 वजा करायचे म्हणजे आपले कॅल्क्युलेशन सोयीस्कर सोपे जाणार, नाही तर थोडेसे अवघड जातील, चुकण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येतून नेहमी लहानी संख्या वजा करायची. मग मोठ्या संख्येतून लहानी संख्या वजा करायची म्हणजे समीकरण आपल्याला मोठी संख्या आहे समीकरण 3 मध्ये, लहानी संख्या 7 जी आहे समीकरण 2 मध्ये. समीकरण 3 मधून 2 वजा करायचं आपल्याला. इथे समीकरण 3 मधून 2 वजा करू. पहा आता एखाद्याचे कॅल्क्युलेशन खूप चांगले राहतात, प्लस मायनस चांगले राहते सगळं, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तो कसं पण मायनस केलं प्लस केलं त्याला काही फरक पडत नाही. पण ज्याचे कॅल्क्युलेशन चांगले नाही किंवा कधी एखादी चुका होतात, तर चुका होऊच नाही असं वाटत असेल तर नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्याच वजा करायची. आता इथं मोठी संख्या 30 होती त्याच्यामुळे ह्या 30 मधून मी हे 7 वजा केलं तर माझं गणित सोपं जातं. आता ही पूर्ण इक्वेशन लिहायची, 3x + 21y बरोबर 30. इक्वेशन लिहा, 3x - 2y बरोबर 7. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलतो. हे प्लस, इथं काही नाही म्हणजे प्लस आहे, प्लसचं झालं मायनस, हे मायनसचं झालं हे प्लस, इथं मायनस होता त्याचं प्लस झालं आणि इथं प्लस आहे, इथं काही नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह आहे, बेरीजचं झालं वजाबाकी.
आता आपण वजाबाकी करायची बघा. 30 मधून 7 गेले, 30 मधून 7 गेले आले 23. आता हे 3x कटून गेले. 21 मध्ये बघा हे वजाबाकी नाही राहिली, वजाबाकीची बेरीज झाली. 21 आणि 2 ची बेरीज करायची, नाही तर आपण काय करू वजाबाकी उत्तर येणार नाही. हे वजाबाकीचं होतं. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदललेले आहे. तर 23 मध्ये सॉरी 21 मध्ये 2 मिळवले झाले 23 वाय. मग आता आपल्याला काय करायचं, हे 23 वाय बरोबर 23 आले, म्हणजेच वाय बरोबर काय येणार, हे 23 जशा तसे हे गुणाकाराच्या इकडे जातील भागाकाराला. म्हणजेच वाय बरोबर किती आले, 23 च्या पडात 23 येतात 1 नंबरला. 23 ने 23 ला भागितलं उत्तर येते 1. म्हणजे वाय बरोबर आला आपल्याला 1. आता वाय बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण कोणत्यामध्ये ठेवता, कोणती छोटी आहे पहा. छोटीवाली पहिलीच आहे की नाही. आता 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा की 3 मध्ये ठेवा, असं काही नसतं. का बेरीज वजाबाकी केली त्याच्यामध्येच ठेवायचं का नाही, कोणत्यामध्ये पण ठेवू शकता. तर आपण हे वाय बरोबर 1 ही जी किंमत आहे आपण समीकरण 1 मध्ये छोटं समीकरण आहे त्याच्यामध्ये ठेवू. वाय बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. आता समीकरण 1 काय आहे, x + 7y बरोबर 10. या x च्या जागी x, प्लस च्या जागी प्लस, 7 च्या जागी 7, y च्या जागी किती घ्यायचे बघा, y च्या जागी आपल्याला 1 घ्यायचे, y च्या जागी 1 घ्यायचे. मग इथं काही नाही, म्हणजे इथं काय, इथं गुणाकाराचं चिन्ह असतं. 1 लिहिले, इथे 10 ला 10. पहा x च्या जागी x लिहिलं, काहीच नाही केलं, फक्त y ची किंमत बदलली 1 लिहिली. 7 च्या जागी 7 लिहिले, y च्या जागी फक्त y च्या जागी 1 लिहिले, बरोबरचं चिन्ह लिहिलं, 10 लिहिले. मग काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, फक्त एवढंच कॅल्क्युलेशन करणार, बाकी सगळं आपलं जशाला तसं. फक्त पहा याच्यामध्ये फक्त मी एवढाच बदल केलेला, बाकी समीकरण जशा तसं. x ला x, बेरीजचं चिन्हला बेरीजचं चिन्ह, 7 ला 7, y च्या जागी फक्त 1 घेतला, बरोबरचं चिन्ह आणि 10. आता हे x जशा तसा प्लस 7 गुणिले 1 7, फक्त एवढेच आपण कॅल्क्युलेशन करून घेतले, बाकीचं जशाला तसं. आता इथं बेरीजेचे 7 आहेत ते इकडे जाऊन वजा बाकीचे होतात. x बरोबर 10 वजा 7, 10 मधून 7 गेले, उत्तर येते आपलं 3. आता पहा इथं चल लिहिताना पहिले x चल लिहिलं, नंतर y लिहिलं, मग आपल्याला उत्तर लिहिताना पहिल्यांदा x लिहावं लागेल, नंतर y. x ची किंमत काय आली ते पहिले लिहायचं. x ची किंमत कधी कधी काय करतात, y ची किंमत पहिली आल्यामुळे उत्तर लिहितात इथं y चं आणि नंतर लिहितात x. तसं नाही करायचं. तसं न करता आपल्याला x ची किंमत काय आहे पहिले ते पाहायची. x ची किंमत किती आहे 3, ते पहिले लिहायची. आणि y ची किंमत किती आहे, y ची किंमत आली 1, इथं y ची किंमत 1 आहे, ते आपण लिहायची. मग उत्तर लिहायची. ही समीकरणाची उकल आहे. हे झालं आपलं उत्तर. चला आपला तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न 2x - 3y बरोबर 9, त्याला 1 नंबर दिला मी आधीच. 2x + y बरोबर 13, त्याला 2 नंबर दिला. ठीक आहे, 2x बरोबर आहे का पहिले प्रश्न पाहून घेऊ. 2x चला ठीक आहे. आता पाहिलं इथं ह्या चलाचा सहगुणक 2, इथे पण x चलाचा सहगुणक 2 आहे. दोघांचा सहगुणक एकसारखा आहे, तर मग 2 मधून 2 वजा बाकी होतात. मग आपलं उत्तर ऑटोमॅटिकली आपल्याला काय कशाशीही गुणायची गरज नाही. पण आपण नेहमी लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. मग समीकरण 1 मधून 2 वजा करायचं का नाही. मोठी संख्या 13 आहे, 13 मधून 9 वजा करायचे, 13 मधून 9 वजा करायचे, याचाच अर्थ आहे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा केलं म्हणजे 13 मधून 9 वजा करतो आपण. म्हणजे आपण लिहूता समीकरण 2 मधून 1 वजा करू. पहा तुम्ही 1 मधून 2 जरी वजा केलं तर काही फरक पडणार नाही, पण फक्त कॅल्क्युलेशन थोडे अवघड होतील. सोपे आहे कॅल्क्युलेशन. गणित न चुकण्यासाठी काय करायचं, सोप्या पद्धतीने करायचं. मोठी संख्या 13 आहे, 13 मधून 9 केले, आपलं उत्तर पॉझिटिव्ह मध्ये येते. पॉझिटिव्ह मध्ये उत्तर आलं तर आपल्याला चुकण्याची शक्यता कमी राहते. तर मग आपण समीकरण 2 पहिले लिहूता. 2x + y बरोबर 13.
2x वजा 3y बरोबर 9. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलायचे. हे इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, प्लस होते मायनस, हे मायनसचे होतात प्लस, आणि इथं काही नसते म्हणजे प्लस आहे, प्लस होते मायनस. 13 मधून 9 गेले, उत्तर येते आपले 4. 2x कटून गेले, इथं काय राहणार, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 1 आणि हे बेरीज आहे, 1 मध्ये 3 मिळवले हे होतात 4, म्हणजे इथे 4y, म्हणजे त्याचा अर्थ 4y बरोबर उत्तर आलं आपलं 4. मग y बरोबर काय येणार, y बरोबर येणार, हे गुणाकाराचे इकडं भागाकारला जातात. आता आपण बरेचसे प्रश्न पाहिलेले, त्याच्यामुळे जास्त वेळ द्यायची गरज नाही. हे गुणाकाराचे इकडे गेले भागाकारला, y बरोबर किती आले, 4 च्या पड्यात 4, 1 नंबरला येतात, म्हणून आपलं y बरोबर उत्तर किती आलं, 1. आता y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची का 2 मध्ये, दोन्ही पण सोपेच आहे. पण जर पाहिलं आपण बेरीजच्या संख्येमध्ये ठेवू, इथं वजाबाकीचं आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन सोपे ठेवायचे, त्याच्यामुळे ही सगळं बेरीज आहे, याच्यामध्ये आपण ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवलं आपण, 2 मध्ये. 2 वाला सोपं आहे, समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 आहे ते आपण लिहून घेऊ. 2x प्लस y बरोबर 13. 2 पहा, फक्त मी एवढ्या संख्येला चेंज करायला, बाकी जशा तसं पहा, हे समीकरण मी जशा तसं लिहिलं की नाही, फक्त y च्या जागी मी 1 घेईल, म्हणजे ह्या y च्या जागी मी काय लिहिणार आहे, 1, बाकी समीकरण जशाला तसं. मग काय करणार पहा, हे प्लसचे तिकडे जाऊन मायनस होतील, म्हणजे 2x बरोबर 13 वजा 1. 2x बरोबर 13 मधून 1 गेला, उत्तर उरते 12. आता इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचे चिन्ह राहते, इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचे, हे 12 ला 12 जशाला तसे लिहिले, हे गुणाकाराचे इकडे झाले भागाकार. मग 2 च्या पड्यात 12 येतात 6 नंबरला, इथं लिहूत आपण 6. आपलं उत्तर आलेलं आहे x y. x ची किंमत जी पहिली आली ती लिहायची पहिले 6, y ची किंमत किती आली 1, ते आपण लिहूत 1. ही समीकरणाची उकल आहे. ठीक आहे, पहिले x ची किंमत लिहायची, उत्तरामध्ये जरी y ची किंमत जरी आली असेल तर पहिले आपल्याला x ची किंमत लिहायची, नंतर y ची किंमत लिहायची, आणि ही समीकरणाची उकल आहे असं लिहायचं. चला आपला चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न मी लिहून घेतला. पहिल्याला पहिलं समीकरण दिलं, दुसऱ्याला दुसरा नंबर दिला, आणि इथं जर आपण पाहिलं, याच्या आधी पण आपण सॉल्व केलेलं आहे. पहा, ही पहिले समीकरण मी इकडे लिहून घेतो. 5m वजा 3n बरोबर 19, m वजा 6n बरोबर वजा 6. आता इथं पाहिलं, ह्या सगळ्यांचे जे सहगुणक आहे, इथं 5 आहे, तेच 1 आहे, इथं काही नसते म्हणजे 1 आहे, इथं 3 आहे, इथं 6 आहे. आपल्या सगळ्या दोघांपैकी एकाचा सहगुणक काय करायचा, एकसारखा पाहिजे, एका चलाचा. मग आपण काय केलं, याला ब्रॅकेटमध्ये घेतलं, इथं 5 आहेत, ते 5 ह्या साईडला लिहिले, इकडचे 5 इथे लिहिले, आणि इथलचे 1 इथे लिहिले. म्हणजे समीकरण 1 आहे त्याला 1 न गुणाकार करायचा, समीकरण 2 ला 5 न गुणाकार करायचा, म्हणजेच काय होतात, या दोघांचे चल जे आहे, चलाचा सहगुणक समान होते. पण जर आपण ऑब्झर्वेशन केलं, आपण निरीक्षण केलं, तर 1 न गुणायची कधीच गरज नसते. ते आपण आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं, तर 1 न गुणाकार मी डायरेक्ट करणार नाही. म्हणजेच काय करायचं, समीकरण 2 ला 5 न गुणलं तर इथं पण काय होणार, हे पण 5m होणार, 1m चे 5m होतील, आणि आपलं काय होईल, 5m कटून जाईल. तर मग आपण काय करू, ह्या समीकरण 2 ला 5 न गुणाकार करू. समीकरण 2 ला
5 ने गुणून 5 लिहायचे, समीकरण 2 जसं तसं लिहायचं. ठीक आहे. 5 ने m ला गुणलं तर उत्तर येते आपलं 5m. वजा बाकीचं चिन्ह जसं तसं 5 ने 6 ला गुणलं उत्तर येते आपलं 30n. 5 सका 30 n ला n बरोबरचं चिन्ह, वजा बाकीला चिन्ह वजा बाकी जसं तसं. 5 ने 7 ला गुणलं 5 7 35. पहा आता जर तुम्ही पाहिलं इथं पण 5m आहे आणि इथं पण 5m आहे. इथं पण 5m आहे ह्या समीकरणामध्ये आणि ह्या समीकरणामध्ये पण 5m आहे. ठीक आहे. मग काय करायचं आपल्याला, एका समीकरणातून दुसऱ्या समीकरणात वजाबाकी करताना, आणि वजाबाकी करताना मी नेहमी एक रूल सांगत गेलो की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, म्हणजे आपलं उत्तर काय होते, सोपं होते. आता इथं पाहिलं, इथं वजाचे 35 आहे आणि इथं प्लसचे 19 आहे. मग 35 हे मोठे आहेत का, पहा 35 मोठे राहणार का, नाही, मोठे असणार आपले 19, कारण हे वजाबाकीमध्ये. म्हणजेच आपल्याला 19 मधून 35 वजा करायला थोडं सोपं जाईल. ते कसं जाईल ते पाहू. पहा आता आपल्याला 19 मधून 35 वजा करायचे, म्हणजे समीकरण 1 मधून हे समीकरण आपण याला नंबर दिला 3. समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 1 मधून 3 वजा करू. आता इथं पाहिलं समीकरण 1 काय आहे, समीकरण 1 लिहून घेऊत आपण. समीकरण 1 पहिले लिहायचं 5m वजा 3n बरोबर 19. आणि समीकरण 3 काय आहे, 5m वजा 30n बरोबर वजा 35. आता वजाबाकी करताना सगळे चिन्ह द्यायचे, बदलायचे, फक्त थोडं लक्षपूर्वक पहा कसं करायचं. हे प्लसचं होतं ते मायनस झालं, मायनसचं होतं ते प्लस झालं, हे मायनसचं होतं ते प्लस झालं, हे मायनसचं झाली संख्या प्लस, म्हणजे सोपं झाले. पहा या दोघांची बेरीज केली, इथं 4 आले, 9 मध्ये 5 मिळवले, 14 आले, हातचाला 1, 3 मध्ये 1 मिळवले, 4 मध्ये 1 मिळवला 5, 54 झालं. आता हे 5m गेले तर संपलं. हे mचं आपल्याला काही देणं घेणं नाही. आता इथं काय उरलं, वजा 3n आणि प्लसचे 30n. पहा प्लसचे 30n आणि वजाचे. जर तुम्ही आपण हे इथे न लिहिता आपण याला असं लिहिलं, हे वजा इथं केले 3n, तर सोपं जाते आपल्याला. n ला n, 30 मधून 3 गेले 27 येते आपलं उत्तर. ठीक आहे. म्हणजे याला जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले त्याचं उत्तर येते 27n, आणि ते पण बेरजेमध्ये येणार, कारण इथं संख्या काय, मोठी संख्या बेरजेची. एक प्लस एक मायनस असेल तर वजाबाकी होती. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, 30 मधून 3 वजा केले 27 आले. 27 मोठी संख्या प्लसची होती म्हणून प्लसचं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर आता आपल्याला माहितीच आहे बाकीचं. 27n बरोबर 54. मग n बरोबर किती येणार आपलं, 54 भागिले 27. आता हे 27च्या पाड्यात 54 येतात 2 नंबरला, म्हणून आपली n ची किंमत किती आली, 2. आता हे n बरोबर 2, हे n बरोबर 2 आपल्याला काय करायचं, समीकरण कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायचं, जे आपल्याला छोटं वाटते त्याच्यामध्ये ठेवायचं. प्लस वाला आहे का, पहा एकही प्लस वाला नाही. ते मायनस वाला हे छोटं आहे का, हे बघा, हे इथं तर जरी मोठं असेल तरी आपल्याला हे सोपं जाईल. ठीक आहे. समीकरण 1 मध्ये ठेवू. n बरोबर 2 ही किंमत n बरोबर 2 समीकरण कोणतं आपलं 1 मध्ये ठेवून. समीकरण 1 आहे 5m वजा 3n बरोबर 19. आता आपल्याला काय करायचं, पहा मी जसा तसं पहिले समीकरण लिहितो म्हणजे तुम्हाला उत्तमरित्या समजेल.
आपल्याला ह्या यांची किंमत 2, आपण ह्या यांच्या जागी आपल्याला 2 ठेवायचे आणि इथं काहीच नसल्यामुळे ते गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. इथं काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. मग आपल्याला फक्त एवढंच सॉल्व करायचं, बाकीचं जशाला तसं. म्हणजे मी काय करणार, मी जशाला तसं लिहितो पहा, 3 × 2 बरोबर 19. मग फक्त आपल्याला एवढंच सॉल्व करायचं, 3 × 2 येतात 6. मग आपण इथे लिहू 6. त्याच्या पुढची स्टेप हे वजाबाकीचे आहे ते तिकडे जाऊन बेरजेचे होतात. 5m बरोबर 19 + 6 म्हणजे 5m येतील आपल्याला. 19 मध्ये 6 मिळवले 25 येतात. आता हे इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचे आहे, गुणाकाराच्या इकडे जाऊन होते भागाकाराला. m बरोबर 25/5. 25च्या पाड्यात 5च्या पाड्यात 25 हे 5 नंबरला येतात, त्याच्यामुळे उत्तर लिहिलं 5. म्हणून आपलं m बरोबर किती आलेलं आहे, तर m बरोबर आपल्याला उत्तर आलेलं आहे, मिळालेलं आहे 5. म्हणून आपल्याला m पहिलं चल आहे m, नंतर n आहे. m ची किंमत पहिले लिहायची कारण m पहिल्या नंबरला आहे. n ची किंमत आली 2. ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 4 झाला. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर माझे जेवढे पण व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला जसं अपलोड करेल तसं येत जाते. चला आपला पुढचा प्रश्न. पहिल्या समीकरणाला 1 नंबर दिलं, दुसऱ्या समीकरणाला 2 नंबर दिलं, इथपर्यंत माहित आहे. आता आपल्याला माहित आहे की इथे सहगुणक 5 आहे, इथे सहगुणक 1 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, म्हणजे कोणाचा आहे 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, याचा काही संबंध नसतो. इथं 5 असेल तर इथं 5 असायला पाहिजे, इथं 5 इथं 2 असेल तर इथं 2, तरच आपल्याला एकूण एकाची डायरेक्ट काटाकाटी येते. मग काय करायचं आपल्याला, दुसरी स्टेप माहिती आहे. आपण हे समीकरण लिहिलं, पुन्हा आपण लिहू तिथं 5x + 2y बरोबर -3 आणि x + 5y बरोबर 4. ह्या दोघांना आपण कंसामध्ये टाकायचं आहे. याचा जो सहगुणक आहे 5 त्यानं याला गुणायचं इथे, आणि याचा जो सहगुणक आहे त्याने याला गुणायचं. इथं सहगुणक काहीच नसल्यामुळे 1 असतो आणि 1 न गुणायची गरज नाही, त्याच्यामुळे हे काहीच करायचं नाही ह्या समीकरणाला. फक्त समीकरण 2 ला आपल्याला 5 न गुणायचं. अतिशय सोपं, आपण एकदम पद्धतशीर याच्या आधीच समजून घेतलं, त्याच्यामुळे वेळ न वाया घालतात आपण समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 ला 5 ने गुणून, है की नाही. समीकरण 2 काय, जसं तसं लिहूत आपण, x + 5y बरोबर 4. 5 न x ला गुणलं 5x येतात, 5 न 5 ला गुणलं 25y येतात, आणि 5 न 4 ला गुणलं 5 × 4 20 येतात. पहा इथं 5 न x ला गुणलं 5x आले, 5 चा 5 चा 25, y ला y, 5 न 4 ला गुणले 20 आले. याला नंबर दिला तिसरा नंबर. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पहा इथं पण 5x झाले, इथं पण 5x. मग आपण काय करतो, ही संख्या पाहतो, ह्या दोघांचा फरक पहा. पहिले पहा ही इथं 5x आहेत आणि इथे पण 5x आहे. आता पहिले याच्यातली मोठी संख्या काय आहे, 20 आहे का 3 आहे. 20 ही मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करायचं. गणित जर समजत नसेल पुन्हा रिवर्स जा, थोडा हळू वापस पुन्हा पहा. 1-2 वेळेस पाहिलं तर तुम्हाला मी जे सांगायलो ते अतिशय म्हणजे समजून जाईल जे मी सांगायला. कारण गणित नाही समजलं तुम्हाला उत्तर नाही समजत. ठीक आहे, व्हिडिओ आपल्याला फास्ट करावं लागतात, त्याच्यामुळे थोडं फास्ट बोलावं पण लागते. तर काय करायचं, समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करायलो, तर ते लिहायलो. समीकरण 3 मधून 1 वजा करू. समीकरण 3 लिहून घ्या, 5x + 25y बरोबर 20, आणि समीकरण 1 लिहून घ्या, 5x वजा बाकीचं चिन्ह 5x + 2y बरोबर -3. आता वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. हे मायनस होतं ते झालं प्लस.
हे प्लसचं होतं ते झालं मायनसचं, आणि इथं काही नाही म्हणजे प्लसचं होतं ते मायनसचं. हे 5x कटून गेले, इथं 0x आहे, 0x लिहायची गरज नाही. इथं हे 25 आहे, 25 मधून 2 गेले, हे बघा प्लस असला तरी नंतर मायनस झालं, 25 मधून 2 गेले, उरतात 23, वायला वाय. आता यांच्या दोघांची बेरीज करायची, 20 आणि 3 किती होतात, आता 23. म्हणजेच आपल्याला y बरोबर हे इथं 23 जशाला तसे हे 23 गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. आपण काय करू, ते का खाली एक बरोबर लिहू, हे बरोबरचं चिन्ह जशाला तसं, हे 23 ला 23, y ला y, हे इथं गुणाकाराच्या इकडे जातील भागाकारला. मग 23च्या पड्यात 23 किती नंबरला येतात, 1 नंबरला. मग y बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 1. पहा आपलं y बरोबर 1 हे जे उत्तर आहे ते समीकरण आपण कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवू. बघा हे थोडं सोपं वाटते, समीकरण 2. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. हे खूप वरी लिहिल्यासारखं वाटते, थोडं खाली लिहू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. समीकरण 2 पाहायचं. समीकरण 2 काय, x प्लस 5y, x प्लस 5y बरोबर किती आले, 4. आता y ची किंमत किती आहे, 1, y च्या जागी 1 ठेवू. 5 गुणिले 1 बरोबर 4, x च्या जागी x. आता पहा हे फक्त y च्या जागी घेतलं, बाकी जसा तसं ह्या दोघांचा गुणाकार केला, इथं आली 5, x च्या जागी x, 4 च्या जागी 4, x च्या जागी x, 5 गुणिले 1 याचा फक्त गुणाकार केला, 4 च्या जागी 4. हे प्लसचे 5 जातील तिकडे मायनसचे. आता लिहिताना काय काय जण काय करतात, पहिले इथं हे 5 लिहितात, नंतर वजा 4 करतात. ठीक आहे, तसं नाही करायचं. पहिले काय करायचं तुम्हाला, हे 4 जसे तसे लिहायचे, हे प्लसचे इकडच्या साईडला जातील, मायनस होते. ठीक आहे, प्लसच्या इकडे जाऊन गेले मायनस. आता जर तुम्ही पाहिलं 4 मधून 5 जात नाही, 4 मधून 5 जातात का नाही, वजाबाकी करायची. एक संख्या प्लसची एक मायनसची, एक प्लस एक मायनस असेल तर वजाबाकी होती, पण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. म्हणजे 5 मधून 1 गेले, 5 मधून 4 गेले, 1 उत्तर आलं. मोठी संख्या आपलं मायनसची असल्यामुळे इथं येणार मायनसचं चिन्ह दिलं. मोठी संख्या वजाची आहे की नाही, मग इथं वजाबाकीचं चिन्ह दिलं. मग आपल्याला लिहायचं आहे इथं x, इथं y. x ची किंमत किती आहे पहा, x ची किंमत आपली आली -1 आणि y ची किंमत आली आपली प्लस मध्ये. ही समीकरणाची उकल आहे. प्रश्न समजल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपला 6वा प्रश्न आपण लिहून ठेवलेला आहे. इथे तुम्हाला जर वाटत असेल की अवघड आहे, काय अवघड नाही, अतिशय सोपा. पहा इथं काय, इथं छेदस्थानी आहे 3 आणि इथं छेदस्थानी किती 4. मग काय करायचं असा प्रश्न करताना, 3 आणि 4, 3 गुणिले 4 किती होतात 12. मग आपण समीकरण 1 ला पण 4 ने गुणायचं, समीकरण 2 ला पण किती 3 चौक 12, 12 ने गुणायचं दोन्ही समीकरणाला. समीकरण 1 व 2 ला 12 ने गुणून, दोघांना पण 12 ने गुणायचं. म्हणजे समीकरण हे 12 1/3 x प्लस y बरोबर 10/3. या प्रत्येकाला आपल्याला 12 ने गुणायचं. मग काय केलं पहा, इथं 3 1 3, 3 चौक 12. इथे पहा हे 3 इथं 12 ने गुणलं तर काय होणार, 3 चौक इथं 3 1 3, 3 चौक 12 है की नाही. मग इथं 4x उरतील आणि इथं काय
12 गुणिले y 12y उरतील. आणि बघा ह्या 3 न ह्या 12ला भागितलं, 3 न 12ला भागितलं. नाही तर एक काम करूत आपण, इथं किती आहे 4, इथं किती आहे छेदास्थानी 3. तर आपण काय करूता, याला 3 न गुणूत आपण. सोपं जाईल, तसं सोपं जाईल जास्त. म्हणजे समीकरण 1 च्या छेदस्थानी किती आहे 3 आहे. तर मग समीकरण 1 ला 3 ने गुणू, समीकरण 1 ला 3 ने गुणू. मग 1/3 x प्लस y बरोबर 10/3. ह्या समीकरणाला आपल्याला किती न गुणायचं 3 न. पहा इथं 3 आहे, इथं 3 आहे, कटून जातील. फक्त इथं x उरतं. 3 न y ला गुणले 3y आले. हे 3 कटून गेले, 3 कटून गेले. इथं किती उरले फक्त 10. म्हणजे जिथं जिथं छेदाला 3 होते ते कटून गेलं, फक्त वरचं संख्या जशा तशी आहे. है की नाही. तर एक लिहायचं तर 1 लिहा. 1 ने काय फरक पडणार आहे का नाही. 1 जसा तसा 1 नाही लिहिलं तरी चालतं. फक्त आपण याला 3 न गुणलं, कारण याच्या खाली छेदाखाली 3 नव्हते. मग याला आपण समीकरण दिलं, इथं 1 2 आणि याला 3. त्याच्यानंतर आपण काय करू, समीकरण 2 ला च्या छेदाखाली किती आहे 4. तर समीकरण 2 ला 4 ने गुणून, समीकरण 2 ला 4 ने गुणून समीकरण 2 पण हे 4 घेऊता. समीकरण 2 जसा तसा लिहूता. आता हे छेदामध्ये ज्याच्या 4 आहे ते जशाला तसे लिहायचे वरची संख्या. ठीक आहे. 1 लिहायची काही गरज नाही, हे 4 कटून गेले. आणि इथं 4 गुणिले 2 हे किती झाले 8x आणि प्लसला प्लस. आता आपल्याला 2 समीकरण भेटलेले आहे. पहा याला नंबर दिला 1 2, याला 3 दिला, याला नंबर दिला 4. आता आपल्याला 2 समीकरण भेटले. तर x प्लस 3y आणि इथं 8x प्लस y बरोबर 11. 2 समीकरण. आता इथं याचा सहगुणक 1 आहे, याचा सहगुणक 8 आहे. मग दोघांचा सहगुणक एक सारखा करण्यासाठी आपण ह्या समीकरण 3 ला 8 न गुणतात. ठीक आहे. म्हणजे आपला याचा पण 8 होईल, याचा पण 8 होईल. नाहीतर याला तुम्ही 3 न गुणलं तरी चालेल. पण आतापर्यंत सगळ्याला x लाच करत आलो, त्याच्यामुळे इथं पण आपण काय करतो, समीकरण 3 ला आपण 8 न गुणून याचा सहगुणक 8 होतो, याचा सहगुणक 8 आहे. 8 आणि 8 कटून जातील, फक्त y राहील, y ची किंमत येईल. मग आपण x ची किंमत सहज काढू शकतो. मग इथे पहा समीकरण कोणतं 3 ला 8 ने गुणून मग हे समीकरण 3 लिहायचं आपल्याला, हे 8 लिहायचं. समीकरण 3 काय आहे x प्लस 3y बरोबर 10. मग इथं काय येणार x 8 गुणिले x 8x, 8 गुणिले 3 24y आणि 8 गुणिले 10 किती येणार 80. ठीक आहे. 8 गुणिले x 8x, 8 गुणिले 3 8 त्रिक 24 y, 8 गुणिले 10 80. याला नंबर दिला 4 दिला, याला नंबर द्या 5. आता जर पाहिलं तुम्ही इथं पण 8x आहे, इथं पण 8x आहे की नाही. इथं पण एक 8x आहे आणि इथं पण 8x आहे. मग काय करू आपण, मोठी संख्या जर पाहिली तर मोठी संख्या पहा, इथलची संख्याचं पाहतो आपण. तर समीकरण 5 मध्ये मोठी संख्या, म्हणून आपण समीकरण 5 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण खाली लिहू थोडं. समीकरण 5 मधून 4 वजा करू. समीकरण 5 लिहायला गेलो तर येथे 8x प्लस 24y बरोबर 80. पहा समीकरण 5 लिहिलं 8x प्लस 24y बरोबर 80. आणि समीकरण 4 आहे 8x प्लस y, 8x प्लस y बरोबर 11. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलतो. इथं काही नाही म्हणजे प्लस आहे, प्लसचं मायनस झालं, हे प्लसचं मायनस झालं, इथं पण प्लसचं मायनस झालं.
80 मधून 11 गेले, आपल्याला उत्तर येईल 69. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 24 मधून 1 गेला, हातात 23y आणि 8x कटून गेले. आता आपल्याला काय करायचं आहे, y बरोबर हे 69 जशाला तसे हे 23 गुणा करायचे, इकडे जातात भागा करायला. म्हणजे y बरोबर काय आलं, 23 च्या पाड्यात 69 पाहिलं तर 3 नंबरला येतात. किती नंबरला येतात? 3 नंबर. म्हणजे आपल्याला y बरोबर उत्तर काय आलं 3. आता y बरोबर 3 हे काय करू, आपण समीकरण 3 मध्ये ही किंमत ठेवून टाकू, म्हणजे आपल्याला उत्तर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून समीकरण 3 काय, x + 3y = 10. x च्या जागी x, प्लस च्या जागी प्लस, 3 च्या जागी 3 आणि या y च्या जागी आपल्याला काय ठेवायचे, हे 3 ठेवायचे. बरोबरच्या जागी बरोबर, 10 च्या जागी 10. मग x बरोबर x + 3 × 3 9 होतात, बरोबरच्या जागी 10. हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस होतात. x बरोबर 10 - 9, x बरोबर काय, 10 मधून 9 गेले 1 आलं होतं. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार, x y, x ची किंमत 1 आली, y ची किंमत 3 आली. ही समीकरणाची उकल आहे, ही समीकरणाची उकल आहे, असं आपल्याला शेवटी लिहायचं. ठीक आहे, तिथं मावत असेल ते तर लिहू शकतो. ठीक आहे. आपला पुढचा 7वा प्रश्न आहे. दिसताना खूप मोठ्या मोठ्या संख्या दिसतात, पण अतिशय तेवढं काही अवघड नाही आहे. ठीक आहे, एकदम पद्धतशीर करायचा. असा जर प्रश्न कधी दिसला, इथं 99 आहे तर इथं पण 99 आहे, इथं y आणि इथं 101 आहे तर इथं 101 आहे, तर अशा प्रश्नामध्ये तुम्ही करताना अतिशय सोपं आहे. फक्त लक्षपूर्वक केलं की ऑटोमॅटिकली उत्तर येते, चुका होऊ द्यायच्या नाही. तर काय करायचं, एकदा एक नियम लक्षात ठेवायचा, प्लस मायनस प्लस, म्हणजे बेरीज वजाबाकी बेरीज हा रूल लक्षात ठेवायचा. पहिले बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची, नंतर पुन्हा बेरीज करायची. प्रश्न थोडा मोठा आहे पण अतिशय सोपा आहे, काय अवघड नाही. काय म्हणलो मी, पहिले बेरीज करायची 3 स्टेपमध्ये, पहिले बेरीज, दुसरी स्टेप वजाबाकी, तिसरी स्टेप बेरीज. मग पाहायचं, मग आपण काय करायचं, याला नंबर 1 दिला मी, याला नंबर 2 दिला आणि लिहिलं मी समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. आता बेरीज करताना आपण लहान मोठं पाहत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट कोणत्या संख्येत काय मिळवायचं तसा काही गरज नाही. तर मग ह्या दोघांची बेरीज करायची. 99 x प्लस 101 y बरोबर 499 आणि 101 x प्लस 99 y बरोबर काय आलं 501. आपण हे दोन्ही समीकरणं लिहून घेतली आणि त्याची बेरीज करायला लागली. या दोघांची बेरीज केली, 99 आणि 101 हे ते 200x, इथं येतात 200y, याची बेरीज केली तर येते 1000. 499 मध्ये 500 मिळवलं ते 1000. तसं मी सांगितलं की प्रश्न अतिशय सोपा आहे, उत्तर काय अवघड नाही आहे. ठीक आहे, पहिले काय केलं बेरीज. आता काय करायचं, इथं जेवढी पण संख्या आली, ठीक आहे, इथं 200 आली ना, मग प्रत्येक पदास 200 ने भागून, प्रत्येक पदास 200 ने भागून 200 ने भागाकार करायचा. इथं जेवढी पण संख्या आली त्याच्यानं त्या संख्येला ह्या काय करायचं, समीकरणाला भागायचं. मग काय पहा, इथं हे 200 ऑटोमॅटिकली कटून जातील. ठीक आहे, 200 ने भागितलं तर 200 कटून जातील, इथं फक्त x उरेल. इथं हे 200 कटून जातील, इथं फक्त y उरेल. आणि 200 च्या पाड्यात तुम्ही 1000 बघितले तर ते 5 नंबरला येते. ठीक आहे, हे 20 कटले, 2 च्या पाड्यात 10 आले 5 नंबरला, त्याच्यामुळे उत्तर आलं 5. याला नंबर दिला 3. आता आपण बेरीज केली. आता नंतरचा मी रूल काय सांगितलं, पहिले बेरीज करा, नंतर वजाबाकी करा, दुसरी स्टेप वजाबाकीची, तिसरी स्टेप बेरीजची. तर बेरीजची आपली स्टेप झाली, वजाबाकीची स्टेप. वजाबाकीची स्टेप करताना आपल्याला माहिती आहे आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतात. मग याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे, 499 आहे का 500, तर 501 ही मोठी संख्या आहे. मग 501 मधून मला 499 वजा करायचे, म्हणजे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. तर आपल्याला
पहा उत्तर आपल्याला कॅल्क्युलेशन मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, जर एखाद्याला कॅल्क्युलेशन येत असेल ते ना कशातून काही जरी वजा केलं तर काही फरक पडत नाही, पण तुम्हाला लवकरात लवकर आणि उत्तर कमी चुकू द्यायचे तर मोठ्या संख्येतून छोटी संख्याच वजा करा. तर इथे मी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करतो. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करून समीकरण 2 आहे आपलं 101x प्लस 99y बरोबर 501. 99x समीकरण 1 आहे 99x प्लस 101y बरोबर 499. वजाबाकी करताना आपल्याला चिन्ह बदलायचे. चिन्ह बदलताना आपल्याला काय करायचं, आता काय करायचं, वजाबाकी करायची. 501 मधून 499 गेले उत्तर येते 2. पहा 99 मधून 101 वजा होत नाही, म्हणून 101 मधून 99 वजा केले उत्तर येते 2. वजाबाकीची इथे वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. आणि y ला y 101 मधून 99 गेले 2x येतील. ठीक आहे, 2 येतील x ला x. पहा इथं 2 आले तर इथं पण 2 येईल, इथं 200 आले तर इथं 200, इथं 500 आले तर इथं पण 500, इथं 30 आले तर इथं पण 30 आहे. मग याचं कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला तेवढा काही गोंधळ उडायची शक्यता नाही आहे. आता इथं किती आले, प्रत्येक वेळेस इथं 200 आले म्हणून 200 ने भागितले, इथं प्रत्येक वेळेस किती आले 2 आले, है की नाही. मग प्रत्येक पदाला 2 ने भागू. तर याला पण 2 न भागितलं, याला 2 न भागितलं, इथं फक्त x उरते. वजाबाकीचं चिन्ह जशाला तसं, इथं फक्त y उरल. या 2 ला 2 न भागितलं तर उत्तर किती ते 1. आता इथं 1 लिहायची गरज नाही, असं आहे का नाही. इथं जर एखादा चल असला असता तर 1 लिहायची गरज नव्हती, पण इथे काही चल नाही त्याच्यामुळे हे 1 लिहायचं. हे 2x चा 2 न भागितलं, इथं फक्त x. पहा इथं x y आलं ना, इथं x y, इथं पण x y ची एकदा प्लस मध्ये येईल एकदा मायनस मध्ये. कुठेतरी इथं वरी प्लस मायनस आलं तर खाली प्लस येईल, खाली प्लस आलं तर वरी मायनस येईल. सोपं आहे, काही नाही. याला नंबर दिला 4. पहा आपल्या 2 स्टेप झाल्या. एकदा आपण काय केलं, बेरीज केली, नंतर वजाबाकी दुसरी स्टेप झाली. आता तिसरी स्टेप मी तुम्हाला काय सांगितलं, बेरीज करायची. आता बेरीज कशाची करायची, समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करून. आणि बेरीज करताना कशामध्ये काय मिळवायचं ते पाहायची गरज नाही. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. समीकरण 3 काय, x प्लस y बरोबर 5. x प्लस y बरोबर 5. आणि समीकरण 4 काय, x वजा y बरोबर 1. x वजा y बरोबर. बेरीज करायची आपल्याला. बेरीज करताना चिन्ह काही बदलायची गरज नाही. 5 मध्ये 1 मिळवला 6. बेरीज जरी करायची असेल तर वजाबाकीचं चिन्ह आधीच आहे, त्याच्यामुळे y y कटून गेले. इथं 1x आहे, इथं काही नाही म्हणजे 1 असते, इथं काही नाही म्हणजे 1 असते. 1 आणि 1 2x झाले तिथे, म्हणजे 2x बरोबर आपलं उत्तर किती आलं, 2x बरोबर आलं 6. मग आपल्या x बरोबर काय येणार, हे गुणाकाराचे इकडे जातील भागाकाराला. 2 च्या पड्यात 6 येतात आपल्या 3 नंबरला, म्हणजे आपली x ची किंमत किती आली 3. आता x बरोबर 3 ही किंमत आपण सोप्या समीकरणामध्ये ठेवू, समीकरण 3 मध्ये ठेवू. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय, x प्लस y बरोबर 5. x प्लस y बरोबर 5. आता x ची किंमत 3 आहे, x च्या जागी 3 ठेवायचे, y च्या जागी y, 5 च्या जागी 5. हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस होतील. y बरोबर 5 वजा 3. 5 मधून 3 गेले, y बरोबर आपल्या किती येते 2. आपल्याला लिहायचं काय, लिहायचं x y. x ची किंमत किती आली आपल्याला, पहिले x ची किंमत लिहा. x ची किंमत आली 3, y ची किंमत आली 2. ही समीकरणाची
उकल आहे. अशा प्रकारे आपला 7वा प्रश्न झाला. आपण 8वा आणि लास्टचा प्रश्न करू. पहा इथं समीकरण आपलं 8वा प्रश्नामध्ये पण तसंच आहे. इथं 49 x चा सहगुणक आहे, इथं y चा सहगुणक आहे, इथं 57 y चा सहगुणक आहे, इथं x चा. मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला 3 स्टेप लक्षात ठेवायच्या. बेरीज वजाबाकी बेरीज, पहिलं बेरीजचं, नंतर वजाबाकीचं, शेवटचं बेरीज. सोपं आहे. पहा आपल्याला पहिले बेरीज करायची. बेरीज करताना काही विचार करायचा आणि डायरेक्ट करायचं. समीकरण 1 मध्ये 1 व 2 ची बेरीज करू. 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 काय? 49x वजा 57y बरोबर 172. आणि समीकरण 2 काय? 57x वजा 49y बरोबर 252. मग या दोघांची बेरीज केली तर x आला, इथं 6 आले आणि इथं 106. इथं 106 x आले, हे दोन्ही मायनस मायनस आहे, तर इथे 106 y येणार, दुसरं काही येणार नाही. या दोघांची जर बेरीज केली 4 2 चालेल 424. आता काय करायचं? याला प्रत्येक पदाला आपल्याला कितीने भागायचं? इथं जेवढे पण संख्या आली 101 आली ते 106 आली तर 106 काय कोणतीही संख्या येऊ द्या त्या संख्येने भागायचं आपल्याला. प्रत्येक पदास 106 ने भागून. मग याला 106 ने भागितले 106 x ला, तर इथं x उरल, वजाबाकी चिन्ह, इथं फक्त y उरल. आता तुम्ही 106 चा पाढा तयार करत जा. 424 हे तुम्हाला 4 नंबरला येईल. ठीक आहे, पाढा तयार करत जा, ऑटोमॅटिकली तुम्हाला 424 हे 4 नंबरला येईल. ठीक आहे, म्हणजे 106 गुणिले 1 तर करायचं नाही, 2 गुणा, म्हणजे 106 गुणिले 3 गुणा, 106 गुणिले 4 गुणा, असं करत करत जायचं. जिथं आपलं उत्तर आलं ते आपलं स्टॉप झालं. हे भागाकार करायची काही गरज नाही, कशात सगळ्याची. ठीक आहे, 104 चा पाढा 106 चा पाढा म्हणायची काही गरज नाही, तुम्हाला 5व्या 6व्या मध्ये येऊन जाईल. आता x वजा y बरोबर 4 आले, याला नंबर द्यायचा 3 नंबर. मग काय करायचं? आता समीकरण, आता एकदा बेरीज केली, आता वजाबाकी. वजाबाकी करताना थोडं काळजीपूर्वक करायचं. मोठी संख्या कोणती आहे? 172 आहे का 152? 152 आहे, म्हणून 152 मधून आपल्याला 172 वजा करायचे. म्हणजेच आपल्याला समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 आहे 57x वजा 49y बरोबर 252. 49x वजा 57y बरोबर 100. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. हे मायनस होतं ते प्लसचं झालं. हे इथं प्लस आहे ते मायनस झालं. इथं काही नाही म्हणजे प्लस आहे, प्लसचं झालं मायनस. वजाबाकी करताना हे 2 मधून 2 गेले 0, जात नाही, याच्यातून कमी केला, 15 मधून 7 गेले 8 राहिले, 1 मधून 1 गेला 0, ह्या 0 ला काही व्हॅल्यू नाही. आता बघा 57 मधून 49 गेले 8x राहतात. आता पहा हे 57 मध्ये 49च गेले, हे प्लसचं एक मायनस आहे, एक प्लसचं एक मायनस आहे, तर वजाबाकी होते. आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजाबाकी करायची होती. म्हणजे 57 मधून 49 गेले, तर हे पण काय येणार 8y, पण मायनस मध्ये येणार का नाही, कारण प्लसची संख्या मोठी असल्यामुळे इथं प्लस. मग काय करायचं? आता आपल्याला इथे 8 आले, म्हणून प्रत्येक पदाला 8 न भागवू. प्रत्येक पदाला 8 ने भागून. पहा इथं जी पण संख्या येईल त्या संख्येने भागायची. ते 106 आले आणि प्रत्येक पदास 106 ने भागितले. इथं 8 आले तर प्रत्येक पदास 8 ने भागू. प्रत्येक पदाला 8 ने भागितलं तर आपल्याला पहा याला 8 ने भागितलं तर इथं फक्त x उरल, प्लसचं चिन्ह लिहायचं. इथं प्लसचं असलं तर इथं मायनस होतं, मायनस लिहिलं, इथं y लिहायचं, इथं x प्लस y. आणि ह्या 80 ला जर आपण 8 ने भागितलं तर उत्तर येते 10. याला नंबर दिला आपण, पुढचा नंबर दिला. कितवा नंबर आहे हा? 1 2 3, हे झाला 4 नंबर.
ठीक आहे, पहा आपण याला दिला 4 नंबर. आता पहा आपल्या 2 स्टेप झाल्या. पहिली बेरीज केली, नंतर वजाबाकी केली, आता तिसरी स्टेप आहे बेरीज. बेरीज कशाची करायची? तिसरी आणि चौथ्या समीकरणाची बेरीज करायची. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. समीकरण 3 व 4 ची बेरीज करून समीकरण 3 आहे x वजा y बरोबर 4, x प्लस y बरोबर 10. पहा बेरीज करताना आपल्याला विचार करायची काही गरज नाही. क्वेश्चनमध्ये काही पण बेरीज करा, काही प्रश्न येत नाही. वजाबाकी करतानाच फक्त प्रश्न येतो. आता आपल्याला काय करायचं? बेरीज करताना आपल्या चिन्ह काही बदलायची गरज नाही. 4 आणि 10 किती येतात? 14. हे मायनस प्लस y कटून गेले, x आणि x झाले 2x. आता हे 2x बरोबर 14 आलेले, म्हणजेच आपलं हे 2 गुणाकाराचे इकडे जातील भागाकाराला. आपल्याला 2 न जर 14 ला भागितलं तर उत्तर येते 7. 2 न जर 14 ला भागितलं तर उत्तर काय येते? 7. आता x बरोबर 7 ही किंमत, समीकरण सोपं कोणतं आहे? पहा हे चौथं समीकरण सोपं आहे. समीकरण 4 मध्ये ठेवून छोटवाला समीकरण सोपवाला उडकायचं आणि त्याच्यामध्ये किंमत ठेवायची. आता आपल्याला समीकरण 4 काय? x प्लस y बरोबर 10, x प्लस y बरोबर 10. x ची किंमत 7 आहे, तिथं x च्या जागी ठेवायची, y ला y आणि 10 ला 10. हे 7 प्लसच्या तिकडे जाऊन मायनस मध्ये जाते. 10 वजा 7 y बरोबर काय ना 10 मधून 7 गेले, उत्तर आले 3. आपल्याला शेवटी लिहायचं इथं x y. x ची किंमत पहिले लिहायची, x ची किंमत 7 आली, y ची किंमत 3 आली. ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे हा आपला पहिला सराव संच 1.1 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.